शोधक आणि नाशक पथक सुद्धा दाखल झालेलं आहे। आणि आताची एक महत्त्वाची बातमी, इंडियन बँकेच्या कार्यालयावर शेण फेकण्यात आलेलं आहे। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे शेण फेकलेलं आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी हे शेण फेकण्यात आलेलं आहे। इंडियन बँकेच्या मॅनेजरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे असा आरोप केला जातोय। आत्महत्येनंतर परिसरामध्ये संताप व्यक्त केला जातोय। पिंपळखुटा गावातील शेतकऱ्यांनी इंडियन बँकेने कर्ज द्यायला टाळाटाळ केल्यामुळे आत्महत्या केली होती। आत्महत्येच्या घटनेनंतर प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इंडियन बँकेच्या कार्यालयावर शेण फेकण्यात आलंय। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर आता प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। इंडियन बँकेच्या व्यवस्थापकामुळे त्यानं टाळाटाळ केली कर्ज द्यायला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे असा आरोप आता त्यांनी केलेला आहे। आत्महत्येनंतर परिसरामध्ये संताप व्यक्त केला जातोय। पिंपळखुटा गावातील शेतकऱ्याने इंडियन बँकेनं कर्ज द्यायला टाळाटाळ केल्यामुळे आपला संताप व्यक्त केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय नेमकं प्रकरण आहे? प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। श्वेता, मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे आणि त्याचा सामना मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातला शेतकरी करतोय। अशामध्ये आता पेरणीच्या तोंडावर शेतकरी बँकांमध्ये कर्ज मागण्यासाठी जात आहेत। पीक कर्ज द्या अशी विनवणी बँक मॅनेजर आणि संबंधित अधिकाऱ्यांना करतायत। मात्र बँक अधिकारी कर्मचारी हे शेतकऱ्यांना कर्ज न देतात त्यांचीच फसवणूक, त्यांचा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यामुळेच पिंपळखुटा इथल्या शेतकऱ्यांनी 4 दिवसापूर्वी आत्महत्या केली होती आणि त्याचा संताप आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। पिंपळखुटा येथील बँकेत जाऊन बँकेच्या समोर त्यांनी शेण फेकलाय आणि निषेध व्यक्त केलेला आहे की एकीकडे सरकार असं सांगतंय की शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीनं देण्यात यावं, मात्र पीक कर्ज देण्यासाठी हे सगळे बँक टाळाटाळ करतायत आणि त्याचा निषेध म्हणून पेरणीच्या तोंडावर हे आक्रमकपणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। या प्रकरणानंतर आता बँकांमध्ये जी काही अरेरावी सुरू आहे शेतकऱ्यांसंदर्भात ती सुटेल का, ती थांबेल का असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण मराठवाड्यामध्ये वर्षभरामध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये दुष्काळी स्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे असा अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।